आपल्या मांडीवर सगळ्यांना जोजवणारी, बागडू देणारी, मायेने त्यांना खेळवणारी असते भुई. भुईसाठी सगळे सारखेच. कशीही झाडं असोत, सुगंध देणारी असोत, फळांनी लगडलेली असोत, मनाला सुखवणारी असोत किंवा ओबड धोबड काटेल, सर्वांवरती मनापासून जीव लावते. अशा भुईवर कविता लिहिली आहे कवयित्री कल्पना दुधाळे यांनी. धग असतेच आसपास आणि सिधरकर म्हणतीये माती, हे त्यांचे 2 कविता संग्रह. बदलत चाललेलं ग्रामजीवन, माणसातला वाढलेला वैरभाव, अविश्वास, आधुनिकीकरणाचे अपरिहार्य परिणाम, या सर्वांचं अतिशय प्रत्ययकारी दर्शन त्यांच्या कवितांमध्ये घडतं. या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतं की निसर्गाकडे पाहण्याची एक आगळी वेगळी दृष्टी त्यांना मिळालेली आहे. पहा, त्यांना पावसाळा बाप माणूस वाटतो आणि उन्हाच्या काहिलीमध्ये आईपणाचं दर्शन घडतं. ऐकूया त्यांची भुई ही कविता. बाप झाला पावसाळा माय उन्हाची काहिली, बाप झाला पावसाळा माय उन्हाची काहिली, करपून गेले ऋतू भुई वांझोटी राहिली. जोंधळ्याच्या चांदण्याला बाप शिव्या शाप देतो, जोंधळ्याच्या चांदण्याला बाप शिव्या शाप देतो, आढा घेऊन आळाशी ओटी पोटाला बांधतो. भीक मागून भुईला झोळी रिकामी राहिली, भीक मागून भुईला झोळी रिकामी राहिली, करपून गेले ऋतू भुई वांझोटी राहिली. नाही भागली कधीच मृगजळाची तहान, नाही भागली कधीच मृगजळाची तहान, छप्पराच्या पाचटाला पानगळीची तोरण. भेगाळल्या दुष्काळाशी माय लढाई लढली, भेगाळल्या दुष्काळाशी माय लढाई लढली, करपून गेले ऋतू भुई वांझोटी राहिली. चिखलात ऋते पाय श्वास निघता निघेना, चिखलात ऋते पाय श्वास निघता निघेना, खोल गेल्या बुबुळात उजेड पडता पडेना. ऊन पावसाच्या थापा दिंडी उपाशी चालली, ऊन पावसाच्या थापा दिंडी उपाशी चालली, करपून गेले ऋतू भुई वांझोटी राहिली.